नाही, अजून गोकुळबद्दलचं जे मी भाष्य केलेलं आहे किंवा लवकरच निवडणुका लागतील आणि मला वाटतं ती आता वेळ लवकर आली. शिवाजी खरं तर पाटील म्हणतात की गोकुळ मुक्त मुश्रीफ करू. ते कोण सभासदाने करायचं काय शिवाय लोकांना? पण दोन दिवसापूर्वीच तुम्ही आभार मानले होते, ते काही बोललेले नाही. पण नाही, व्यक्तिगत टीका केली. व्यक्तिगत टीका, राजकीय टीका तुम्ही काय? सातत्यानं महायुती ही निवडणूक लढवणार असं अजूनही ही म्हणताय. निवडणूक मात्र ते महायुती तुम्हाला- म्हणूनच होईल आणि महायुतीचा अध्यक्ष होईल. शिवाजी पाटील साहेबांनी 2 तास गोकुळमध्ये थांबून सर्व माहिती त्याने आमदार पण त्याला अधिकार आहे, ते घेतला असतं. आपण जिल्हा बँकेच्या माध्यमातून देखील कारखानदारांना चुकीच्या पद्धतीनं कर्जांचं वाटप केलं गेलंय अशा पद्धतीचा दावा देखील केला आणि येत्या काळामध्ये हे सगळे प्रकरण मी बाहेर आणणार आहे. हे चांगलं आहे ना, कारखानदारांनी त्याची नोंद घ्यावी. दाव्यासाठी ज्या पद्धतीचे आरोप केले जातात, कितीही काही करा पण गोकुळमध्ये कोणताही भ्रष्टाचार निघणार नाही असा विश्वास आहे तुमचा? 100% 5 वर्षात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.